Welcome to Guruvarya Academy. Learn everything in simple way. Let's start today's session. Guides. हॅलो गाईज, हाऊ आर यू? आय होप यू विल बी फाईन. आजच्या सेशनमध्ये आपण इयत्ता 8वीचा सायन्सचा फर्स्ट चॅप्टर लिव्हिंग वर्ल्ड अँड क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स हे पाहणार आहोत. फर्स्टली वी हॅव टू अंडरस्टँड व्हॉट इज लिव्हिंग वर्ल्ड. द वर्ल्ड अराउंड अस इन विच मेनी लिव्हिंग थिंग्स आर लिव्हिंग. हे जे आपल्या आजूबाजूचे जग आहे ज्याच्यामध्ये बऱ्याचशा सजीव गोष्टी राहतात त्यालाच लिव्हिंग वर्ल्ड असं म्हटलं जातं. देन we have to know that what is the need of classification of microbes. तुम्ही म्हणाल सूक्ष्म जंतूंचं क्लासिफिकेशन करण्याची काय बरं गरज असेल, तर हे जे काही सूक्ष्म जंतू आहेत त्यांचा व्यवस्थितपणे अभ्यास करणं आपल्याला सोयीस्कर हो यासाठी त्यांचं क्लासिफिकेशन करण्यात आलेलं आहे. चला तर मग आता चॅप्टरकडे वळूया. कॅन यू रिकॉल? आठवते का तुम्हाला? काय आठवायचं आपल्याला पाहूयात. क्वेश्चन नंबर फर्स्ट, व्हॉट इज द हिरॅर्ची फॉर क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. जी ऑर्गॅनिझम्सची क्लासिफिकेशनची हिरॅर्ची आहे ती काय आहे? द क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिझम इज डन ऑन द मेनी कॅरेक्टरिस्टिक्स. त्यांचे जे काही गुणधर्म आहेत त्याच्यावर जे काही क्लासिफिकेशन झालं किंवा त्यांना ज्या ज्या ग्रुपमध्ये ठेवण्यात आलं ते कोणत्या बेसिसवरती ठेवण्यात आलं किंवा ते कशा प्रकारे ठेवण्यात आलं हेच म्हणजे हिरॅर्ची ऑफ क्लासिफिकेशन. क्वेश्चन नंबर सेकंड, हू इन्व्हेंटेड बायनॉमियल सिस्टीम ऑफ नॉमेनक्लेचर. बायनॉमियल सिस्टीम ऑफ नॉमेनक्लेचर कोणी शोध लावला त्याचा? कार्ल लिनियस या सायंटिस्टनी बायनॉमियल नॉमेनक्लेचरचा शोध लावला. क्वेश्चन नंबर थर्ड, विच लेवल ऑफ हिरॅर्ची आर कन्सिडर्ड व्हाईल रायटिंग द नेम इन बायनॉमियल नॉमेनक्लेचर. हे जे काही बायनॉमियल नॉमेनक्लेचर म्हणतोय आपण ते लिहिताना कोणत्या नियमांचा वापर केला जातो? जर आपण ते हस्तलिखित लिहिणार असू नाव तर ते अंडरलाईन केलं गेलं पाहिजे आणि त्यामध्ये फर्स्ट नेम हे स्पीसीसचं असतं तर सेकंड नेम हे जीनसचं असतं. जर ते नाव प्रिंटेड असेल तर त्याला इटॅलिक्समध्ये लिहिलं पाहिजे आणि त्याला बोल्ड केलं पाहिजे. अशा प्रकारच्या बऱ्याचशा नियमांची यादी तुम्हाला या बायनॉमियल नॉमेनक्लेचरमध्ये भेटेल. पण आपल्याला आता काय पाहिजे? बायोडायव्हर्सिटी अँड नीड ऑफ क्लासिफिकेशन. ही जी काही जैवविविधता आहे ती कशा प्रकारे अस्तित्वात आली किंवा ते हे जी काही क्लासिफिकेशन आपण पाहतोय त्याची का बरं गरज आहे हे आता आपल्याला पाहायचं आहे. लास्ट इयर वी लर्न दॅट ऑल द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स ऑन अर्थ हॅव अडॉप्टेड अकॉर्डिंग टू जॉग्राफिक रिजन्स फूड इंजेक्शन्स डिफेन्स एक्सेट्रा. मागच्या वर्षी आपण काय पाहिलं बाळांनो? मागच्या वर्षी आपण पाहिलं की हे जे काही प्राणी आहेत ते तिथल्या रिजन्सला ते अडॉप्ट कशा प्रकारे झाले आहेत. त्यांचा तो जॉग्राफिकल एरिया असो किंवा त्यांचा जो काही एन्व्हायरमेंटल कंडिशन्स असो त्यांना ते अडॉप्ट होण्यासाठी त्यांनी स्वतःमध्ये स्वतःच्या अन्न पद्धतीमध्ये किंवा संरक्षणामध्ये कशा पद्धतीचे बदल करून आले याबद्दलची बरेचशी डिटेलमध्ये माहिती आपण इयत्ता 7वीमध्ये पाहिली आहे. While adapting, many differences are observed in the organisms of same species too. त्यांना त्या वातावरणाला अडॅप्ट करते वेळेस ज्या काही वेगवेगळे बदल करावे लागले ते एकाच प्रजातीमध्ये सुद्धा वेगवेगळे पद्धतीने किंवा वेगवेगळे करण्यात आलेले आहे. अकॉर्डिंग टू 2011 सेन्सेस अराउंड 87 million species of living organisms are found on the each earth including land and sea. 2011च्या जनगणनेनुसार पृथ्वीवरती समुद्र आणि जमीन यांचा समावेश करून 87 मिलियन स्पीसीज एवढ्या प्रजाती पृथ्वीवरती आढळण्यात आल्या. टू स्टडी सच अ वास्ट नंबर इट इज इसेन्शियल टू डिवाइड देम इनटू ग्रुप्स. अशा बऱ्याच पद्धतीच्या वेगवेगळ्या प्राण्यांचा अभ्यास करणं खूप कठीण होईल. त्यासाठी त्यांनी आपल्याला योग्य पद्धतीने त्यांचं क्लासिफिकेशन करण्यात दिलं. सो ग्रुप्स अँड सबग्रुप्स वेअर क्रिएटेड कन्सिडरिंग द सिमिलॅरिटीज अँड डिफरन्सेस अमॉंग द लिव्हिंग थिंग्स. ते जे काही ग्रुप्स आहेत किंवा सबग्रुप्स आहेत त्यांची निर्मिती करण्यात आली त्यांच्या सारखेपणा किंवा त्यांचे वेगवेगळेपण. सारखेपणा म्हणजे ते कशा पद्धतीचे आहेत किंवा ते एक पेशी आहेत का अनेक पेशी आहेत अशा बऱ्याचशा क्रायटेरियावरती त्यांचं क्लासिफिकेशन करण्यात आलं. This process of dividing living organisms into groups and subgroups is called biological classification. आणि ही जी काही प्रक्रिया आहे सजीव सृष्टीचं ग्रुप आणि सबग्रुपमध्ये करण्याचं त्यालाच बायोलॉजिकल क्लासिफिकेशन असं म्हटलं जातं. मुलांना निश्चितपणे तुम्हाला बायोलॉजिकल क्लासिफिकेशन म्हणजे काय ही डेफिनेशन परीक्षेला निश्चितपणे पडू शकते त्यामुळे नीटपणे लक्षात ठेवा. चला तर मग आता पुढे वळू.
Robert Harding Whittaker, 1920 to 1980, was an American ecologist. In 1969, he divided living organisms into 5 groups. रॉबर्ट हार्टिंग विटाकर नावाचे जे काही सायंटिस्ट होते ते अमेरिकेमधील पर्यावरणशास्त्रज्ञ होते. त्यांनी 1969मध्ये 5 ग्रुपमध्ये सजीव सृष्टीचं विभाजन केलं. ते त्यांनी कोणत्या क्रायटेरियावरती म्हणजे कोणत्या बेसिसवरती केलं ते आता पाहणार आहोत. फॉर दिस क्लासिफिकेशन विटाकर कन्सिडर्ड फॉलोइंग क्रायटेरिया. कोणत्या क्रायटेरियावरती त्यांनी त्या लिव्हिंग थिंग्सचं क्लासिफिकेशन केलं ते आता खाली आपल्याला दिलेलं आहे ते आता पाहिजे. फर्स्टली कॉम्प्लेक्सिटी ऑफ सेल स्ट्रक्चर. त्या सेलचं स्ट्रक्चर कशा पद्धतीचं आहे म्हणजे ते प्रोकॅरियोटिक आहेत का युकॅरियोटिक. प्रोकॅरियोटिक म्हणजे दुसरं तिसरं काही नसून द लिव्हिंग थिंग्स विच डज नॉट कन्सिस्ट ऑफ ट्रू न्यूक्लियस ऑर विच हॅव फाल्स न्यूक्लियस म्हणजे वेल डेव्हलप्ड न्यूक्लियस त्यांच्यामध्ये अब्सेंट असतो त्यांना प्रोकॅरियोटिक ॲनिमल्स असं म्हटलं जातं. या उलट युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम्समध्ये वेल डेव्हलप्ड न्यूक्लियस हा प्रेझेंट असतो म्हणजेच त्यांच्या न्यूक्लियसच्या अवतीभोवती आपल्याला न्यूक्लिअर मेम्ब्रेन दिसतो त्यालाच युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम्स असं म्हटलं जातं. इथे तुम्ही पाहू शकता लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सचं 2 ग्रुपमध्ये क्लासिफिकेशन करण्यात आले. त्यापैकी फर्स्ट इज प्रोकॅरियोटिक अँड सेकंड इज युकॅरियोटिक. सेकंड कॉम्प्लेक्सिटी ऑफ ऑर्गॅनिझम युनिसेल्युलर ऑल मल्टीसेल्युलर. ते जे काही ऑर्गॅनिझम्स आहेत ते कसे आहेत एकपेशी आहेत की बहुपेशी आहेत. युनिसेल्युलर द लिव्हिंग ॲनिमल ऑर लिव्हिंग थिंग विच कन्सिस्ट ऑफ ओनली 1 सेल. ज्या सजीव सृष्टीमध्ये किंवा सजीव प्राण्यामध्ये फक्त एक पेशी असते त्याला युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स म्हटलं जातं. युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्सचे आपल्याला बरेचसे उदाहरणे पाहता येतील जसे की युग्लिना पॅरामेशियम अमिबा यांच्यासारखे बरेचसे एकपेशीय प्राणी आपल्याला आढळून येतील. मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स द ऑर्गॅनिझम विच कन्सिस्ट ऑफ मेनी सेल्स इज नोन ॲज मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम. त्यामध्ये मल्टीसेल्युलरमध्ये बरेचसे एक्झाम्पल आपल्याला इथे पाहता येतील ते म्हणजे मॅन डॉग कॅट यासारखे बरेचसे विविध आपल्याला प्राणी पाहायला भेटतील. तर आता इथे प्रोकॅरियोट्समध्ये सेकंडली युनिसेल्युलर जेवढे काही प्रोकॅरियोट्स आहेत ते मे बी युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स मे बी प्रोकॅरियोट्स ऑर युकॅरियोट्स. ते त्यांच्यावर डिपेंड आहे की ते प्रोकॅरियोटिक असतील की युकॅरियोटिक असतील. थर्ड मोड ऑफ न्यूट्रिशन. त्यांची अन्न ग्रहण करण्याची जी काही प्रोसेस आहे ती कशा पद्धतीची आहे. प्लांट्स ऑटोट्रॉपिक फोटोसिंथेसिस. प्लांट्स हे ऑटोट्रॉपिक असतात. ऑटोट्रॉपिक मीन्स द लिव्हिंग ऑर्गॅनिझम ऑर लिव्हिंग थिंग विच कॅन प्रिपेअर देअर ओन फूड ऑर सिंथेसाइज देअर ओन फूड. प्लांट्स हे स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात म्हणून त्यांना ऑटोट्रॉपिक ॲनिमल्स ऑर ऑटोट्रॉपिक थिंग्स असं म्हटलं जातं. ते फोटोसिंथेटिक आहेत म्हणजे ते जे काही अन्न तयार करतात त्या प्रोसेसला आपण फोटोसिंथेसिस असं म्हणतो म्हणून त्याला फोटोसिंथेटिक असं म्हटलं जातं. फंजाय. फंजाय सॅप्रोफायटिक असतात. ॲब्झॉर्प्शन फ्रॉम डेड ऑर्गॅनिझम्स. ते डेड आणि डिकेइंग झालेल्या बॉडीजवरती स्वतःची अन्नाची गरज भागवतात म्हणून ते सॅप्रोफायटिक असतात. ॲनिमल्स हेप्टोट्रॉफिक अँड इंजेस्टिव्ह. जे काही सजीव प्राणी आहेत ते हेटेरोट्रॉफिक आहेत म्हणजे ते अन्नासाठी दुसऱ्यावरती डिपेंड असतात. स्वतःचं अन्न ते स्वतः तयार करू शकत नाहीत म्हणून त्यांना हेटेरोट्रॉपिक म्हटलं जातं. आणि ते इनडायजेस्टिव्ह आहेत. इंजेस्टिव्ह आहेत म्हणजे त्यांची जी डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे ती वेल डेव्हलप्ड आहे. तर इथे आता आपण पाहू शकतो की युनिसेल्युलर प्रोकॅरियोट्समध्ये फर्स्ट किंगडम मोनेरा येतो आणि युकॅरियोट्समध्ये युनिसेल्युलर जो काही ग्रुप आहे तो किंगडम प्रोटिस्टा आहे आणि मल्टीसेल्युलरमध्ये 3 किंगडम येतात त्यापैकी फंजाय प्लांटी आणि ॲनिमिलिया हे मल्टीसेल्युलर युकॅरियोट्स आहेत. फोर्थ लाईफस्टाईल. त्यांची जीवन जगण्याची शैली कशा पद्धतीची आहे. प्लांट्स प्रोड्युसर्स. प्लांट हे तयार करणारे असतात म्हणजे ते अन्न तयार करतात म्हणून त्यांना प्रोड्युसर्स असं म्हटलं जातं. ॲनिमल्स कंझ्युमर्स. कंझ्युमर म्हणजे ते फक्त ग्रहण करणारे असतात म्हणून त्यांना कंझ्युमर्स असं म्हटलं जातं. फंजाय डिकम्पोजर्स. जे काही डेड डिकेइंग बॉडी असतात त्यांना डिकम्पोज करायचं काम हे फंजाय करतात म्हणून त्यांना डिकम्पोजर्स असं म्हटलं जातं. 5 फायलोजेनेटिक रिलेशनशिप. प्रोकॅरियोटिक टू युकॅरियोटिक युनिसेल्युलर टू मल्टीसेल्युलर. म्हणजे जे ते प्रोकॅरियोटिक आहेत का युकॅरियोटिक आहेत किंवा ते एक पेशी आहेत युनिसेल्युलर आहेत की मल्टीसेल्युलर आहेत याच्या बेसिसवरती त्यांचं फायलोजेनेटिक रिलेशनशिप ठरवलं जातं. तर इथे आपण 5 किंगडम सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन कशा पद्धतीने क्लासिफाय करण्यात आलेली आहे ते पाहिले. आता नेक्स्ट पाहू. ट्राय दिस हे करून पहा. काय करायचं आहे आपल्याला. इथे आपल्याला एक ॲक्टिव्हिटी दिली आहे जी की किंगडम मोनेरा आपल्याला पाहायचं आहे. फर्स्ट किंगडम आहे तो. ॲक्टिव्हिटी काय दिली आहे की तुम्हाला एक स्मॉल ड्रॉप घ्यायचा आहे ताकाचा किंवा दहीचा.
त्याला तुम्हाला ग्लास स्लाईडवरती टाकायचे आणि त्याला डायल्यूट वॉटर म्हणजे थोडंसं पाण्याचं थेंब घालून त्याच्यामध्ये तुम्हाला कंपाऊंड मायक्रोस्कोप खाली त्याला पाहायचं आहे. तर तुम्हाला काय दिसेल, तुम्हाला त्याच्यामध्ये छोटे छोटे रॉड लाईक सूक्ष्म जंतू दिसतील. ते म्हणजे लॅक्टोबॅसिलस बॅक्टेरिया असतील. आता तुम्ही विचार कराल की आपण दहीमध्ये किंवा ताकामध्ये जे काही बॅक्टेरिया ते खातो तर आपल्याला ते घातक नसतील का? हो, निश्चितपणे ते आपल्याला घातक नसतील, कारण ते युजफुल बॅक्टेरिया आहेत. बॅक्टेरियाचे प्रामुख्याने 2 प्रकार असतात, युजफुल बॅक्टेरिया अँड हार्मफुल बॅक्टेरिया. त्यापैकी युजफुल बॅक्टेरियापैकी लॅक्टोबॅसिलाई हे महत्त्वाचे बॅक्टेरिया आहेत. तुम्ही इथे पिक्चरमध्ये पाहू शकता की ऑर्गॅनिझम्स फ्रॉम किंगडम मोनेरा ह्याच्यापैकी तुम्हाला बरेचसे बॅक्टेरिया हे हार्मफुल बॅक्टेरिया दिसतील, जसे की सॅल्मोनेला टायफॉइड, ह्याच्यापासून तुम्हाला टायफॉइड नावाचा आजार होतो. स्ट्रेप्टोकोकस न्यूमोनिया याच्यापासून तुम्हाला न्यूमोनिया नावाचा आजार होतो. पण असं म्हणता येत नाही की सगळेच किंगडम मोनेरा मधले बॅक्टेरिया किंवा जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत ते हार्मफुल आहेत. तर बरेचसे ऑर्गॅनिझम्स हे युजफुल देखील आहेत, ज्यामुळे की आपली इम्युनिटी सिस्टीम ही चांगली होते. जसे की लॅक्टोबॅसिलस बॅक्टेरिया आहे, त्याच्या प्रकारच्या बऱ्याच बॅक्टेरिया देखील महत्त्वाचे आहेत. ऑल टाईप ऑफ बॅक्टेरिया अँड ब्ल्यू ग्रीन अल्गी आर इन्क्लुडेड इन द किंगडम मोनेरा. जेवढ्या काही प्रकारच्या बॅक्टेरिया सूक्ष्म जंतू आहेत किंवा ब्ल्यू ग्रीन अल्गी आहेत त्या किंगडम मोनेरामध्ये इन्क्लूड करण्यात आलेले आहेत. तर त्यांचे कोणते कोणते कॅरेक्टर्स आहेत ते आता पाहायचे. फर्स्ट, ऑल द ऑर्गॅनिझम्स आर युनिसेल्युलर. जेवढे काही ऑर्गॅनिझम्स या किंगडम मोनेरामध्ये आढळतात ते सर्व युनिसेल्युलर आहेत. आपण फर्स्टलीच पाहिले युनिसेल्युलर म्हणजे द living organism which consists of only one cell is known as unicellular organisms. Second, they may be autotrophic or heterotropic. ते त्यांचं मोड ऑफ न्यूट्रिशन ऑटोट्रॉपिक पण असू शकतं किंवा हेटेरोट्रॉपिक पण असतं. ते स्वतःचं अन्न स्वतः पण तयार करू शकतात किंवा ते दुसऱ्यावरती सुद्धा अन्नासाठी डिपेंड राहू शकतात. थर्ड, दीज आर प्रोकॅरियोटिक सेल्स विदाउट डिस्टिंक्ट न्यूक्लियस और सेल ऑर्गॅनल्स. आणि ह्या जे काही सेल आहेत त्या प्रोकॅरियोटिक आहेत. आपण यापूर्वीच पाहिलं की प्रोकॅरियोटिक म्हणजे ज्यांच्यामध्ये वेल डेव्हलप्ड न्यूक्लियस अब्सेंट असतो, म्हणजे फाल्स न्यूक्लियस असतो, किंवा त्यांच्या ज्या न्यूक्लियस भोवती न्यूक्लिअर मेम्ब्रेन हा अब्सेंट असतो विदाउट डिस्टिंक्ट न्यूक्लियस और सेल ऑर्गॅनल्स. त्यांच्यामध्ये सेल ऑर्गॅनल्स सुद्धा वेल डेव्हलप्ड प्रेझेंट नसतात, म्हणजेच ते प्रोकॅरियोटिक आहेत. तर तुम्ही पाहू शकता की किंगडम मोनेरामध्ये कोणते कोणते एक्झाम्पल येतात. तर बाळांनो, हे जे काही एक्झाम्पल आहेत तुम्हाला निश्चितपणे लक्षात ठेवावेच लागतील, कारण एक्झाममध्ये तुम्हाला विचारले जाऊ शकतात की व्हॉट आर द एक्झाम्पल्स ऑफ किंगडम मोनेरा. तर तुम्हाला तेव्हा लिहिता आले पाहिजेत, म्हणून लक्षात ठेवा. आपण इथे एक्झाम्पल पाहूयात. हे प्रोनाऊन्सिएशन करण्यासाठी खूप हार्ड आहे, बट तुम्ही प्रॅक्टिस केलात तर तुम्हाला निश्चितपणे येईल. स्ट्रेप्टोकोकस न्यूमोनी, क्लोस्ट्रिडियम टिटॅनी, ट्रिपोनिमिया पॅलिडियम, विब्रो कॉलेरी, सॅल्मोनेला टायफी, क्लोस्ट्रिडियम बोटिलियम, स्ट्रेप्टोकोकस ऑरिनियस, लिग्नोलेला न्यूमोनी, अशा प्रकारच्या बऱ्याचशा बॅक्टेरिया किंगडम मोनेरामध्ये आढळतात. त्याच्यापैकी बऱ्याच बॅक्टेरिया हा हार्मफुल आहेत हे आपण पाहिलं, पण काही महत्त्वाचे पण आहेत ते पण आपण पाहिलं. तर किंगडम मोनेराबद्दल तुम्ही काय सांगाल? त्याच्यामध्ये युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स असतात. त्यांचं मोड ऑफ न्यूट्रिशन मे बी ऑटोट्रॉपिक और मे बी हेटेरोट्रॉपिक. दे डज नॉट हॅव वेल डेव्हलप्ड न्यूक्लियस, मीन्स दे आर प्रोकॅरियोटिक. नाव मूव्ह टुवर्ड्स द नेक्स्ट किंगडम, दॅट इज किंगडम प्रोटिस्टा. किंगडम प्रोटिस्टामध्ये आपल्याला फर्स्टली एक ऍक्टिव्हिटी दिली, ती करायचे. तुम्हाला एखाद्या डबक्यातलं पाणी घ्यायचं ग्लास स्लाईडवरती आणि त्याला हाय किंवा लो पॉवरच्या मायक्रोस्कोप खाली तुम्हाला ऑब्झर्वेशन करायचं. तर तुम्हाला काय दिसेल तिथे? तुम्हाला इरेग्युलर शेप्सच्या बरेचसे मायक्रो ऑर्गॅनिझम दिसतील. त्या म्हणजे दुसरं तिसरं काही नसून त्या अमिबा असतात. तर तुम्ही म्हणाल हा अमिबा काय असतो? हा इरेग्युलर शेप्ड युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम असतो, जो की आपल्या बॉडीमध्ये गेला तर बऱ्याचशा प्रकारचे डिसीज होऊ शकतात. तर किंगडम प्रोटिस्टामध्ये ते कोणत्या कोणत्या प्रकारचे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आढळतात किंवा त्यांचं ऑर्गनायझेशन कसं आहे, त्यांची कॅरेक्टरिस्टिक काय आहेत ते आता आपल्याला पाहिजेत. आपल्याला फर्स्टली कॅरेक्टरिस्टिक पाहूयात. फर्स्ट, प्रोटिस्टा आर सिंगल सेल्ड ऑर्गॅनिझम्स विथ वेल डिफाइन्ड न्यूक्लियस इन्क्लूज्ड इन अ न्यूक्लिअर मेम्ब्रेन. तर हे जे काही प्रोटिस्टा असतात ना, त्यांच्यामध्ये न्यूक्लियस वेल डिफाइन्ड असतो, म्हणजे हे युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम्स आहेत, पण ते युनिसेल्युलर आहेत. म्हणजे त्यांच्यामध्ये सेल जरी एक असली तरी त्यांच्यामध्ये हा न्यूक्लियस वेल डिफाइन्ड आहे विथ न्यूक्लिअर मेम्ब्रेन तो पण. सेकंड, दे हॅव सुडोपोडिया और हेअर लाईक सिलिया और विप लाईक फ्लॅजेला फॉर लोकोमोशन. त्यांच्यामध्ये सुडोपोडिया और हेअर लाईक सिलिया केसांसारखं छोटे स्ट्रक्चर असतं किंवा त्यांच्यामध्ये फ्लॅजेल असतो. इथे तुम्ही युग्लिनामध्ये पाहू शकता. हे जे काही टेल सारखं छोटे स्ट्रक्चर दिसतंय त्याला फ्लॅजेल असं म्हटलं जातं.
किंवा इथे अमिबामध्ये तुम्ही पाहू शकता जे काही असे तुम्हाला असे अँगल आल्यासारखे दिसतात ना, तो सोडोपोडिया असतो. तुम्ही म्हणाल याचा काय उपयोग आहे? तर आपल्यामध्ये जसे लोकोमोशनसाठी म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी आपल्याला पाय दिले आहेत, तसेच त्यांची हालचाल होण्यासाठी त्यांच्यामध्ये सिलिया, फ्लॅजेला आणि सुडोपोडिया यांच्यासारखे ऑर्गन तयार झालेले आपल्याला पाहायला भेटतील. थर्ड, ऑटोट्रॉप्स और हेटरोट्रॉप्स. ह्यांच्यामध्ये पण काही ऑर्गॅनिझम्स हे ऑटोट्रॉपिक आहेत आणि काही हेटरोट्रॉपिक आहेत. तर ऑटोट्रॉप्समध्ये कोणते कोणते ॲनिमल्स येतात ते पाहूया. युग्लिना, व्हॉल्वेक्स कंटेन क्लोरोप्लास्ट. इथे तुम्ही पाहू शकता हिअर दिस इज व्हॉल्वेक्स अँड दिस इज युग्लिना. दे कंटेन क्लोरोप्लास्ट सो दे आर ऑटोट्रॉपिक इन नेचर. म्हणजे त्यांच्यामध्ये क्लोरोफिल पिगमेंट प्रेझेंट आहेत म्हणून ते फोटोसिंथेसिस करू शकतात आणि फोटोसिंथेसिस प्रोसेसमुळेच ते स्वतःचं अन्न स्वतः सिंथेसाइज करू शकतात. हेटरोट्रॉप्स एक्झाम्पल अमिबा अँड पॅरामेशियम. तर काही हेटरोट्रॉप्स ॲनिमल्स पण आहेत जे की स्वतःच्या अन्न स्वतःनं तयार करता इतर दुसऱ्या प्राण्यांवरती अवलंबून असतात. त्यामध्ये अमिबा आणि पॅरामेशियम यांसारखे प्राणी येतात. तर आपण किंगडम प्रोटिस्टामध्ये काय पाहिलं की जे काही ऑर्गॅनिझम्स आहेत ते सिंगल सेलेड आहेत बट दे आर युकॅरियोटिक. त्यांच्यामध्ये वेल डेव्हलप्ड असा न्यूक्लियस प्रेझेंट आहे. त्यांच्यामध्ये लोकोमोशनसाठी सिलिया, फ्लॅजेला और सुडोपोडिया सारखे ऑर्गन्स तयार झालेले आहेत आणि त्यांचं मोड ऑफ न्यूट्रिशन ऑटोट्रॉपिक पण असतं आणि हेटरोट्रॉपिक पण असतं. आता आपल्याला किंगडम फंजायकडे वळायचे. चला तर मग आता पाहूया किंगडम फंजायमध्ये कोणते कोणते ऑर्गॅनिझम्स येतात किंवा त्यांचे कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत, ते कशा पद्धतीने वर्क करतात पाहायचे. चला, किंगडम फंजाय. दिस इज थर्ड किंगडम विच वी हॅव टू सी. इथे आपल्याला एक ऍक्टिव्हिटी दिली. काय आहे ऍक्टिव्हिटी? आपल्याला एक छोटासा भाकरीचा किंवा ब्रेडचा तुकडा घ्यायचा आहे आणि त्याला एका हवाबंद डब्यामध्ये पॅक असं झाकण लावून ठेवायचं 2-3 दिवसासाठी. 2-3 दिवसानंतर आपण जर त्याला पाहिलं त्याच्यावरती छोटे छोटे धाग्यासारखं स्ट्रक्चर आपल्याला दिसेल आणि त्याचं जर आपण माउंटिंग करून कंपाऊंड मायक्रोस्कोप खाली जर पाहिलं तर आपल्याला बऱ्याचशा प्रकारचे छोटे छोटे धाग्यासारखे स्ट्रक्चर दिसतील. तर ते दुसरं तिसरं काही नसून ते फंजाय असतं. फंजाय म्हणजे काय तुम्हाला ते आता समजेलच. फंजाय म्हणजे काय किंवा किंगडम फंजायमध्ये जे काही ऑर्गॅनिझम्स असतात त्यांचं स्ट्रक्चर कसं असतं किंवा त्यांचं काय उपयोग आहे का किंवा ते आपल्यासाठी हार्मफुल आहेत का, अशा बऱ्याचशा गोष्टी किंवा त्यांचे कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला किंगडम फंजायमध्ये पाहायचे आहेत, ते आता आपण पाहणार आहोत. तर इथे आपल्याला इथं आपल्याला फंजायचे स्ट्रक्चर दिले ते तुम्ही पाहू शकता. त्यांचं स्ट्रक्चर कशा पद्धतीचं आहे. त्यांच्यामध्ये याचे स्पोर्स फॉर्मेशन होतात आणि ते स्पोर फॉर्मेशन झाल्यामुळे त्यांचं रिप्रोडक्शन होतं. हे तुम्हाला हायर क्लासेसमध्ये तुम्हाला पाहायला भेटेलच. पण आता आपण फर्स्टली यांचे कॅरेक्टरिस्टिक्स पाहूयात. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ किंगडम फंजाय. कोणते कोणते कॅरेक्टरिस्टिक आहेत पाहूया. फर्स्ट, दीज आर नॉन ग्रीन युकॅरियोटिक हेटरोट्रॉपिक ऑर्गॅनिझम. हे जे काही ऑर्गॅनिझम्स आहेत ते नॉन ग्रीन आहेत म्हणजे त्यांचा हिरव्या कलरचे नाहीत. म्हणजे ऑफकोर्स त्यांच्यामध्ये क्लोरोफिल पिगमेंट्स आर अपसेट. युकॅरियोटिक आहेत म्हणजे त्यांच्यामध्ये वेल डेव्हलप्ड न्यूक्लियस असं प्रेझेंट असणार आहे. हेटरोट्रॉपिक ऑर्गॅनिझम म्हणजे ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकत नाहीत, ते अन्नासाठी दुसऱ्यावरती डिपेंड राहतात. मोस्ट ऑफ देम आर सॅप्रोट्रोप्स. दे फीड अपॉन डिकेइंग ऑर्गॅनिक मॅटर. त्यांच्यापैकी बरेच जण हे सॅप्रोट्रोप्स असतात. आपण यापूर्वी पाहिले की सॅप्रोट्रोप्स मीन्स द ऑर्गॅनिझम्स विच डिपेंड फॉर देअर फीडिंग ऑन डेड ऑर डिकेइंग ऑर्गॅनिक मॅटर. जे काही कुजणारं अन्न असतं, वनस्पती, प्राणी यांच्या डेड बॉडीज असतात, यांच्यावरती हे आपलं स्वतःचं अन्न मिळवत असतात. थर्ड, देअर सेल वॉल इज मेड अप ऑफ अ टफ अँड कॉम्प्लेक्स शुगर कॉल्ड कायटिन. यांची जी सेल वॉल असते ती एका कॉम्प्लेक्स शुगरनं बनलेली असते जी की स्टिकी असते आणि हार्ड असते. तिला कायटिन असं म्हटलं जातं. फोर्थ, सम फंजाय आर थ्रेड लाईक अँड मेनी न्यूक्लियाय आर प्रेझेंट इन द सायटोप्लाझम. ह्या ज्या काही फंजाय असतात त्या काही धाग्यासारख्या दिसताना आणि त्यांच्यामध्ये बरेचसे न्यूक्लियस आणि मोठ्या प्रमाणामध्ये सायटोप्लाझम प्रेझेंट असतो. तुम्ही म्हणाल सायटोप्लाझम काय असतो, तर जो काही लिक्विड त्या सेलमध्ये प्रेझेंट असतो त्याच्या सरफेसला त्याला सायटोप्लाझम असं म्हटलं जातं. हिअर वी हॅव गिव्हन द एक्झाम्पल्स ऑफ किंगडम फंजाय. कोणते कोणते एक्झाम्पल आहेत ते पाहूयात. बेकर्स ईस्ट, ॲस्परगिलस, पेनिसिलियम, मशरूम. बेकर्स ईस्ट, तुम्ही बेकरी प्रोडक्ट्स पाहता बरेचसे, जसे की ब्रेड, पाव यासारख्या प्रोडक्ट्समध्ये ईस्ट नावाचा एक मायक्रो ऑर्गॅनिझम टाकला जातो जो की किंगडम फंजायला बिलॉंग करतो आणि तो ईस्ट जो असतो तो त्या ब्रेडला एकदम पफी म्हणजे एकदम असं फुगीर असं मऊ लुसलुशीत बनवतो, ज्यामुळे तो आपल्याला नीट व्यवस्थित जाळीदार दिसतो. तर हा जो काही ईस्ट आहे तो आपल्यासाठी खूप युजफुल आहे किंवा आपल्या बॉडीसाठी खूप महत्त्वाचा आहे. ॲस्परगिलस,
ही जी ॲस्परगिलस नावाची फंजाय असते ती मकेवरती आपल्याला दिसून येते. पेनिसिलियम तर तुम्हाला माहितीच असेल. आज मेडिकल इंडस्ट्रीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पेनिसिलियमचा उपयोग ॲज अन मेडिसिन म्हणून केला जातो. मशरूम तर तुम्हाला माहित आहे, बऱ्याचशा ठिकाणी आपण मशरूमचे वेगवेगळे डिशेस पाहतो. पण मशरूमचे पण 2 प्रकार असतात, इडिबल मशरूम अँड नॉन इडिबल मशरूम. तुम्ही म्हणाल हे काय असतं? इडिबल मशरूम म्हणजे जे खाण्यायोग्य असतात मशरूम त्यांना इडिबल मशरूम म्हणतात, जे की आपल्या बॉडीसाठी युजफुल असतात. आणि नॉन इडिबल मशरूम असतात ते खाण्यायोग्य नसतात, जे की टॉक्सिक असतात. तुम्ही रस्त्याच्या कडेने जात असताना तुम्हाला छोटे छोटे छत्रीसारखे स्ट्रक्चर दिसतात, ते नॉन इडिबल मशरूम असतात. आणि जे काही कल्टिवेट केलेले मशरूम असतात ते इडिबल मशरूम असतात. अशा प्रकारच्या बरेचसे फंजाय असतात जे की आपल्याला हार्मफुल पण असतात आणि काही युजफुल असतात. दो मेनी सिस्टम ऑफ क्लासिफिकेशन आर इंट्रोड्युस्ड आफ्टर द विटाकर्स, हिज फाईव्ह किंगडम सिस्टीम इज वाईडली ॲक्सेप्टेड. ह्याच्यानंतर विटाकरच्या सिस्टीमच्या नंतर बऱ्याचशा सिस्टीम आपल्याला ओळख करून देण्यात आलेल्या आहे. पण तरीसुद्धा आपल्याला विटाकरची सिस्टम ही सगळीकडे ॲक्सेप्ट केलेली आहे. तुम्ही म्हणाल आपण 5 किंगडम क्लासिफिकेशन पाहणार आहोत, इथे आपल्याला 3च किंगडम दिलेले आहेत, असं कसं काय? तर आपल्याला 2 किंगडम सातत्याने पाहायला भेटणार आहेत किंवा त्याच्यापैकी आपल्याला बरेचशी डिटेल माहिती अगोदरच आहे, ती म्हणजे किंगडम प्लांटी अँड किंगडम ॲनिमिलिया. तर किंगडम प्लांटी आणि किंगडम ॲनिमिलिया ह्याच्याबद्दल पाहायचं म्हटलं तर ह्याच्याबद्दल सेपरेट तुम्हाला चॅप्टर्स आहेत, जे की तुम्ही हायर क्लासमध्ये किंवा तुमच्या ह्या 8च्या क्लासमध्ये पाहणार आहात. त्यामुळे तुम्हाला इथे किंगडम प्लांटी आणि किंगडम ॲनिमिलिया यांच्याबद्दल काहीच दिलेलं नाही. यूज युअर ब्रेन पॉवर. तुमच्या डोक्याचा थोडासा वापर करा, म्हणजे जरा डोके चालवा. एक्सप्लेन मेरिट्स अँड डिमेरिट्स ऑफ विटाकर्स क्लासिफिकेशन. तुम्ही आता विटाकरचे क्लासिफिकेशन सिस्टीम पाहिले तर त्याच्यामध्ये तुम्हाला समजलेले ही जी क्लासिफिकेशन सिस्टीम आहे ती त्याचे मेरिट्स काय आणि डिमेरिट्स काय हे तुम्हाला समजलेच असतील. तर ते तुम्ही निश्चितपणे तुमच्या डोक्याचा वापर करून लिहा. आता आपल्याला बघायचं आहे क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स. सूक्ष्म जंतूंचं क्लासिफिकेशन कशा पद्धतीने करण्यात आलं. ह्यापूर्वी आपण पाहिले की 5 किंगडम क्लासिफिकेशन विटाकरनं कशा पद्धतीने केलं किंवा त्यांचे कोणत्या कॅरेक्टरिस्टिक्सवरती केलं, तर कोणत्या क्रायटेरियावरती केलं, अशा बऱ्याचशा पॉईंटबद्दल आपण यापूर्वी पाहिले. पण आता आपल्याला पाहायचं आहे हे जे काही सूक्ष्म जंतू आहेत त्यांचं क्लासिफिकेशन कशाच्या बेसिसवरती करण्यात आलं आणि कसं करण्यात आलं. चला तर मग अमॉंग द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स, मायक्रो ऑर्गॅनिझम्स आर लार्जेस्ट इन नंबर, हेन्स दे आर क्लासिफाईड ॲज फॉलोज. जेवढ्या काही सजीव सृष्टी आपल्याला दिसते त्याच्यापैकी मोठ्या प्रमाणामध्ये सर्वात जास्त संख्या ही सूक्ष्मजीवांची आहे. आपल्या आजूबाजूला आपल्या इथे सराउंडिंगमध्ये बऱ्याचशा मायक्रो ऑर्गॅनिझम्स आपल्याला पाहायला भेटतील, पण ते आपल्याला नेकेड आईजने दिसत नाहीत, म्हणजे ते आपल्याला सहजतेने उघड्या डोळ्याने दिसत नाहीत, कारण ते खूप मायक्रो असतात. आपल्याला त्यासाठी मायक्रोस्कोपचा वापर करावा लागेल. तर आपल्याला इथे त्यांचं खालील क्लासिफिकेशन दिलेलं आहे, ते कशा पद्धतीने करण्यात आले आहेत फर्स्टली ते पाहूया. फर्स्टली आपण समजून घेऊया की आपल्याला रेफरन्सेससाठी मायक्रोब्स हे खूप स्मॉल असतात, खूप की ते मायक्रो लेवलवरती लहान असतात. तर 1 मीटर इज इक्वल टू 10⁶ मायक्रोमीटर. मायक्रो म्हणजे खूप लहान झालं. आणि त्यानंतर 1 मीटर इज इक्वल टू 10⁹ नॅनोमीटर. नॅनोमीटरपेक्षा मायक्रोमीटर खूप लहान असतो. जे काही मायक्रोमीटरमध्ये येणारे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत किंवा मायक्रोब्स आहेत ते मोस्टली आता हे जे काही दोन्ही नॅनोमीटर आणि मायक्रोमीटरमध्ये मोजले जाणारे मायक्रोब्स आहेत ते आपण सहजतेने पाहू शकणार नाही, म्हणून त्यासाठी आपल्याला मायक्रोस्कोपचा वापर करावा लागेल. इट मे बी कंपाऊंड मायक्रोस्कोप, सिंपल मायक्रोस्कोप और इलेक्ट्रॉनिक मायक्रोस्कोप. तर आपल्याला क्लासिफिकेशन ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम पाहायचं आहे. चला तर मग पाहूया. मायक्रो ऑर्गॅनिझम्स सूक्ष्मजीव, त्यांचं क्लासिफिकेशन मेनली फर्स्टली 2 बेसिसवरती करण्यात आले, प्रोकॅरियोट्स आणि युकॅरियोट्स. प्रोकॅरियोट्समध्ये आपण पाहिले की त्यांच्यामध्ये वेल डेव्हलप्ड न्यूक्लियस अब्सेंट असतो आणि युकॅरियोट्समध्ये वेल डेव्हलप्ड न्यूक्लियस प्रेझेंट असतो. तर प्रोकॅरियोट्समध्ये बॅक्टेरिया येतात, युकॅरियोट्समध्ये प्रोटिस्टा, फंजाय आणि अल्गी अशा पद्धतीचे इथे मायक्रो ऑर्गॅनिझमचं क्लासिफिकेशन करण्यात आले, जे की आपल्याला आता 1 बाय 1 पाहायचे. तर आता फर्स्ट आहे बॅक्टेरिया. तर हा जो काही बॅक्टेरिया आपण म्हणतो, सतत म्हटलं जातं की इथे बसू नको, तिथे बसू नको, घाण असते, बॅक्टेरिया असतो. आपल्या आजूबाजूला बऱ्याचशा प्रकारचे बॅक्टेरिया असतात, हे आपण सतत ऐकतो. पण हे बॅक्टेरिया नेमके असतात काय, ते कशा पद्धतीने जगतात किंवा त्यांचं रिप्रोडक्शन कसं होतं, ते एवढ्या मोठ्या संख्येमध्ये सजीवसृष्टीमध्ये कशा प्रकारे आढळतात, यासारख्या बऱ्याच छोट्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला इथे पाहायची आहेत. साईज 1 मायक्रोमीटर टू 10 मायक्रोमीटर. आपण पाहिले की ह्यांची जी साईज आहे
ती 1 मायक्रोमीटर ते 10 मायक्रोमीटर इतकीच असते. म्हणजे ती किती लहान असतील तुम्ही विचार करू शकता. म्हणजे आपले जो हेअरचं स्ट्रक्चर आहे त्याचे जवळपास 10⁶ टाइम्स स्मॉल हे मायक्रो लहान असे बॅक्टेरिया असतात. फर्स्ट कॅरेक्टर युनिसेल्युलर इंडिपेंडेंट पॅरासिटिक ऑर्गॅनिझम समटाइम्स मेनी बॅक्टेरिया टुगेदर फ्रॉम कॉलनीज. तर हा जो काही बॅक्टेरिया असतो तो युनिसेल्युलर असतो, म्हणजे त्यांच्यामध्ये फक्त एक सेल प्रेझेंट असते, इंडिपेंडेंट असतो, स्वतंत्र असतो, पॅरासाइटिक ऑर्गॅनिझम असतो. पॅरासाइट म्हणजे दुसऱ्याच्या शरीरामध्ये राहून तो स्वतःच्या सर्व गरजा भागवत असतो. समटाइम्स मेनी बॅक्टेरिया फ्रॉम, आणि काही वेळा हे जे बॅक्टेरिया असतात ते एकत्र येऊन बऱ्याचशा कॉलनीज तयार करतात. Second, bacterial cell is prokaryotic with cell wall but distinct nucleus or cell organelles are absent. ही जी काही बॅक्टेरियल सेल आहे ती प्रोकॅरियोटिक आहे. प्रोकॅरियोटिक म्हणजे त्यांच्यामध्ये वेल डेव्हलप्ड न्यूक्लियस प्रेझेंट नाही आणि त्यांच्यामध्ये सेल वॉल प्रेझेंट आहे. आणि त्यांच्यामध्ये जे सेल ऑर्गॅनेल्स आहेत, आपण पाहतो सेल ऑर्गॅनेल्स येत आहे सतत. तर सेल ऑर्गॅनेल्स म्हणजे काय? मायटोकॉन्ड्रिया, क्लोरोप्लास्ट यासारखे बरेचसे सेल ऑर्गॅनेल्स आपल्या सायटोप्लाझममध्ये प्रेझेंट असतात. ते ॲब्सेंट असतात ह्या बॅक्टेरियामध्ये. दे रिप्रोड्यूस बाय सिम्पल बायनरी फिजन. ते बायनरी फिजन या प्रोसेसद्वारे रिप्रोड्यूस होतात. तर तुम्ही म्हणाल आता बायनरी फिजन म्हणजे काय? म्हणजे एका बॅक्टेरियापासून त्याचे 2 बॅक्टेरिया तयार होतात, त्याला बायनरी फिजन असं म्हटलं जातं. 4. In favorable conditions, bacteria grow vigorously and can double their number in 20 minutes. त्यांना फेवरेबल अशी कंडिशन भेटली. फेवरेबल म्हणजे काय? त्यांना पाहिजे तसं साजेसं असं वातावरण असलं, त्यांना अन्न भेटलं, त्यांच्या सर्व गरजा भागल्या, तर ते 20 मिनिट्स त्यांची संख्या डबल होते. तर तुम्ही ते पाहू शकता. आपल्याला काही बॅक्टेरियाचे एक्झाम्पल दिले आहेत, जसे की कोकस बॅक्टेरिया डॉट शेप्ड असतो. कोकोबॅसिलस हा बॅक्टेरिया थोडासा इलिप्टिकल असतो. बॅसिलस हा टोटल इलिप्टिकल असतो. विब्रो जो काही बॅक्टेरिया असतो तो क्वामा शेप्ड असतो. आणि स्पायरिलम यासारखे बरेच बॅक्टेरिया आपल्याला पाहायला भेटतील. तर आता आपण ते बॅक्टेरियाबद्दल पाहिले. आता नेक्स्ट पाहूया कोणता ग्रुप आहे. सेकंड इज प्रोटोझोआ. तर आता प्रोटोझोआबद्दल माहिती पाहूयात. त्यांची जी साईज असते ती अप्रॉक्सिमेटली 200 मायक्रोमीटर इतकी असते, म्हणजे खूप लहान. फर्स्ट कॅरेक्टर प्रोटोझोअन्स आर फाउंड इन सॉइल, फ्रेश वॉटर अँड सी वॉटर. सम आर फाउंड इन द बॉडी ऑफ अदर ऑर्गॅनिझम्स अँड आर पॅथोजेनिक. तर हे जे काही प्रोटोझोआ असतात ते आपल्याला मातीमध्ये आढळतील, ताज्या पाण्यामध्ये म्हणजे जे काही आपण पाणी यूज करतो फ्रेश वॉटर, सी वॉटर समुद्रामध्ये आढळतील. आणि बरेचसे प्रोटोझोआ ॲनिमल्स किंवा ऑर्गॅनिझम्स हे दुसऱ्याच्या बॉडीमध्ये असतात जे की पॅथोजेनिक असतात. पॅथोजन म्हणजे दुसऱ्याच्या बॉडीमध्ये राहून त्यांना आजार देतात किंवा त्यांना त्रास होईल अशा पद्धतीचं काही काम करणार, म्हणजे ते पॅथोजेनिक इन नेचर आहेत. सेकंड, दीज आर युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स विथ युकॅरियोटिक सेल. हे युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स आहेत, पण त्यांच्यामध्ये वेल डेव्हलप्ड असा न्यूक्लियस प्रेझेंट आहे, म्हणजेच ते युकॅरियोटिक आहेत. थर्ड, देर इज ग्रेट व्हॅरिएशन इन सेल स्ट्रक्चर, ऑर्गन ऑफ लोकोमोशन अँड मोड ऑफ न्यूट्रिशन अमंग प्रोटोझोआन्स. आपल्यामध्ये जे काही प्रोटोझोआ ॲनिमल्स आहेत त्यांच्या सेल स्ट्रक्चरमध्ये किंवा त्यांचे जे काही ऑर्गॅनल्स आहेत जे की त्यांना लोकोमोशनला यूज होतात किंवा त्यांचे मोड ऑफ न्यूट्रिशन आहे, ह्यांच्यामध्ये बराचसा फरक दिसून येतो. 4. दीज ऑर्गॅनिझम्स रिप्रोड्यूस बाय सिम्पल सेल डिव्हिजन. आणि हे जे काही ऑर्गॅनिझम्स आहेत ते साधे सेल डिव्हिजन स्वतःला रिप्रोड्यूस करतात. हिअर वी हॅव गिव्हन सम एक्झाम्पल्स. अमिबा पॅरामेशियम आर द प्रोटोझोआन्स विच आर फ्री लिव्हिंग इन डर्टी वॉटर. ते डर्टी वॉटरमध्ये राहणारे असतात. म्हणजे जर समजा आपण एखादं कंटॅमिनेटेड पाणी पिलं तर आपल्याला अमिबियासिस नावाचा जो काही आजार होतो तो ह्या अमिबा ह्या प्रोटोझोआमुळेच होतो. एंटोमोमिबिया हिस्टोलिका ह्याच्यापासून सुद्धा अमिबियासिस नावाचा आजार होतो. बरेचसे असे ॲनिमल्स आहेत ज्याच्यापासून आजार होतील. म्हणजे हा जो काही प्रोटोझोआ ग्रुप आहे त्यातील बरेचसे ऑर्गॅनिझम्स हे पॅथोजेनिक इन नेचर असतात, म्हणजे ते डिसीजची लागण करणारे असतात. तुम्ही पाहू शकता युग्लिना हा स्वतःचं अन्न तयार करणारा म्हणजे ऑटोट्रॉफिक आहे. प्लाझ्मोडियम वायवॅक्स कॉजेस मलेरिया यासारखे बरेच ऑर्गॅनिझम आहेत जे की प्रोटोझोआ ग्रुपमध्ये येतात आणि ते बऱ्याचशा प्रमाणामध्ये डिसीज क्रिएट करतात. तर तुम्ही इथे एक्झाम्पलमध्ये पाहू शकता पॅरामेशियम आणि एंटोमेबा दिला गेलेला आहे. आता थर्ड ग्रुपकडे वळूया जो की आहे फंजाय.
फंजाय आपण यापूर्वी पाहिले, पण आता आपल्याला त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स बघायचे, ते कशा पद्धतीने वर्क करतं किंवा त्यांचे जे काही गुणधर्म आहेत ते आता आपल्याला पाहिजे. त्यांची जी साईज आहे 10 मायक्रोमीटर टू 100 मायक्रोमीटर इतकी असते. फर्स्ट कॅरेक्टर, दीज आर फाउंड ऑन डिकेइंग ऑर्गॅनिक मॅटर अँड डेड बॉडीज ऑफ प्लांट अँड ॲनिमल्स. हे जे काही फंजाई असतात ते डेड झालेल्या ऑर्गॅनिक मॅटरवरती, ते प्राण्यांचे असो किंवा वनस्पतीचे असो, यांच्यावरती राहतात आणि स्वतःचं अन्न ते मिळवतात. म्हणजेच ते सॅप्रोफायटिक्स आहेत, डिकम्पोजर्स आहेत एका अर्थाने. दीज आर युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम्स. हे युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम्स आहेत, म्हणजेच ह्यांच्यामध्ये वेल डेव्हलप्ड असा न्यूक्लियस प्रेझेंट आहे. सम आर युनिसेल्युलर अँड अदर्स आर विजिबल विथ नेकेड साईट. आणि काही हे एक पेशी आहेत आणि बरेचसे ॲनिमल किंवा ऑर्गॅनिझम ह्या ग्रुपमधले, फंजायमधले सहज डोळ्याने दिसू शकतील एवढे मोठे आहेत. सॅप्रोट्रॉफिक्स अब्झॉर्ब देअर फूड फ्रॉम डिकेइंग ऑर्गॅनिक मॅटर. आपण यापूर्वी पाहिले की सॅप्रोफॅटिक म्हणजे जे काही ऑर्गॅनिझम्स डेड और डिके झालेले असतात त्यांच्यापासून अन्न मिळवण्यासाठी ते सॅप्रोफॅटिक इन नेचर आहेत. फॉर दे रिप्रोड्यूस सेक्शुअली अँड असेक्शुअली बाय सेल डिव्हिजन और बाय बडिंग. ते स्वतःचं रिप्रोडक्शन सेक्शुअली आणि असेक्शुअली या दोन्ही प्रोसेसने करतात. रिप्रोडक्शन मेनली 2 टाईप्समध्ये होतं, असेक्शुअल आणि सेक्शुअल. तर तुम्ही म्हणाल असेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणजे काय? असं रिप्रोडक्शन ज्याच्यामध्ये गॅमेट्स फ्यूज होत नाहीत. इट मे बी फिमेल गॅमेट और मेल गॅमेट. ह्याच्यामध्ये मेल आणि फिमेल गॅमेट यांचं फ्युजन न होता न्यू ऑर्गॅनिझम डेव्हलप केलं जातं, त्याला असेक्शुअल रिप्रोडक्शन म्हटलं जातं. आणि सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये मेल अँड फिमेल गॅमेट्स फ्यूज होतात, त्याला सेक्शुअल रिप्रोडक्शन म्हटलं जातं. तसेच सेल डिव्हिजन होतं ह्यांच्यामध्ये. आणि बडिंग म्हणजे काय? तर एखादा समजा ऑर्गॅनिझम आहे आणि त्याला एखादं स्ट्रक्चर येतं बर्डसारखं, म्हणजे कळीसारखं छोटंसं आउटग्रोथ तयार होतो आणि तो आउटग्रोथ नंतर वाढून तो सेपरेट होतो. म्हणजे त्या बडिंगद्वारे सुद्धा ह्या फंजाय कॅटेगरीमधल्या मायक्रो ऑर्गॅनिझम्सचं रिप्रोडक्शन होतं. हिअर वी हॅव गिव्हन एक्झाम्पल्स लाईक बेकस ईस्ट, कॅन्डिडा, मशरूम. बरेचसे एक्झाम्पल ह्या फंजाय कॅटेगरीमध्ये येतात. यापैकी बरेचसे ऑर्गॅनिझम्स हे युजफुल आहेत जे की आपण अन्न म्हणून ग्रहण करतो. नाव मूव्ह टुवर्ड्स द नेक्स्ट ग्रुप, दॅट इज अल्गी. साईज अप्रॉक्सिमेटली 10 मायक्रोमीटर टू 100 मायक्रोमीटर. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अल्गी, दे आर ॲक्वेटिक. ते जली असतात. जिथे जास्त प्रमाणामध्ये मॉइस्ट प्लेसेस असते किंवा जास्त प्रमाणामध्ये पाणी असतं तिथे हे अल्गी आढळतात. सेकंड, युकॅरियोटिक युनिसेल्युलर ऑटोट्रॉपिक ऑर्गॅनिझम्स. जे काही अल्गी असतात ते त्यांच्यामध्ये वेल डेव्हलप्ड न्यूक्लियस असतात, ते सिंगल सेलेड असतात आणि त्यांचं मोड ऑफ न्यूट्रिशन हे ऑटोट्रॉपिक असतं, म्हणजे स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकतात. म्हणजे त्यांच्यामध्ये क्लोरोफिल पिगमेंट प्रेझेंट असतात. थर्ड, फोटोसिंथेसिस इज कॅरिड आउट विथ द हेल्प ऑफ क्लोरोप्लास्ट प्रेझेंट इन द सेल. आणि त्यांच्यामध्ये ते ऑटोट्रॉपिक आहेत, म्हणजे स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. म्हणजे त्यांच्यामध्ये फोटोसिंथेसिस यासारखी प्रोसेस नक्कीच होत असेल. तर ह्या प्रोसेससाठी लागणारे महत्त्वाचे जे काही पिगमेंट असतात, जसे की क्लोरोप्लास्ट, क्लोरोफिल पिगमेंट आहेत, सनलाईट आहेत, यासारख्या बऱ्याच गोष्टी ह्या अल्गीमध्ये प्रेझेंट असतात. हिअर वी हॅव गिव्हन द फोटोसिंथेटिक अल्गी, दॅट इज क्लोरेला अँड कॅल्मेडोमोनास. Very few species of algae are unicellular. Most of them are multicellular and visible with naked eyes. आणि बऱ्याचशा ज्या काही अल्गी आहेत त्या फक्त एक पेशी आहेत. बऱ्याचशा अल्गी ह्या बहुपेशी आहेत आणि ज्या की आपल्याला डोळ्याने सहजतेने दिसू शकतील इतक्या मोठ्या ते आहेत. द लास्ट ग्रुप इज व्हायरसेस. व्हायरस म्हटल्याबरोबर तुमच्या डोळ्यासमोर सध्या जगामध्ये हाहाकार माजवत असलेला कोविड-19 येत असेल. बरोबर आहे तुमचं पण, कारण परिस्थिती सध्या तशी आहे की कोविड-19मुळे आपला सर्व काही व्यवहार, सर्व काही गोष्टी ठप्प झाल्या आहेत. तर मुलांना तुम्ही घरी राहा, सुरक्षित राहा, शक्य तितकं सोशल डिस्टन्सिंग फॉलो करा. बऱ्याचशा गोष्टी आहेत जे की तुम्हाला फॉलो करायचे आहेत. तर आता आपण पाहूया व्हायरसेस म्हणजे काय. साईज अप्रॉक्सिमेटली 10 नॅनोमीटर टू 100 नॅनोमीटर. जे काही व्हायरसेस असतात त्यांची साईज 10 नॅनोमीटर ते 100 नॅनोमीटरच्या दरम्यान येत असते. जनरली व्हायरसेस आर नॉट कन्सिडर्ड ॲज लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स और दे आर सेड टू बी ऑर्गॅनिझम ॲट द एज ऑफ लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग. दे आर स्टडीड अंडर मायक्रोबायोलॉजी. तर हे जे काही व्हायरसेस आहेत त्यांना लिव्हिंग थिंगमध्ये पण कन्सिडर केलं जात नाही आणि नॉन लिव्हिंग थिंगमध्ये पण कन्सिडर केलं जात नाही. का तर ते आपण पुढे पाहणार आहोत. ऑर्गॅनिझम्स ॲट द एज ऑफ लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग असं त्यांना संबोधलं जातं. आणि व्हायरसेसची स्टडी
जिथे केली जाते त्याला मायक्रोबायोलॉजी असं म्हटलं जातं. Here we have to study the characteristics of viruses. First character, viruses are extremely minute. That is, they are 10 to 100 times smaller than bacteria and can be seen only with electron microscope. आणि हे जे काही व्हायरसेस आपल्याला म्हणतोय ते इतके सूक्ष्म असतात की बॅक्टेरियापेक्षा जवळपास 10 ते 100 टाइम्स ते लहान असतात आणि ते फक्त इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप खाली आपल्याला दिसू शकतात. पण आपण बॅक्टेरियांना कंपाऊंड मायक्रोस्कोप आणि सिंपल मायक्रोस्कोप यांच्याद्वारे सुद्धा पाहू शकणार होतो. सिंपल मायक्रोस्कोपद्वारे नाही, पण कंपाऊंड मायक्रोस्कोपद्वारे निश्चितपणे पाहू शकलो असतो किंवा पाहतो. सेकंड, दे आर फाउंड इन द फॉर्म ऑफ इंडिपेंडेंट पार्टिकल्स. Viruses is a long molecule of DNA or RNA covered by a protein coat. त्यांना वेगवेगळ्या इंडिपेंडेंट पार्टिकल्सनं बनलेले आहेत आणि व्हायरसेसमध्ये लॉंग मॉलिक्यूल असतात जे की DNA असतात किंवा RNA असतात. त्यांच्यामध्ये एकतर DNA प्रेझेंट असतात किंवा RNA, दोन्हीपैकी एक प्रेझेंट असतात आणि त्यांच्या जो काही कव्हरिंग असते ती प्रोटीन कोटनी बनलेली असते. थर्ड, व्हायरसेस सर्वाइव्ह ओनली इन लिव्हिंग प्लांट्स और ॲनिमल सेल and produce their own proteins with the help of host cell and create their numerous replica. Then they destroy the host cell and become free. These free viruses again infect new cell. हे जे काही व्हायरसेस असतात ते लिव्हिंग ऑर्गॅनिझम्समध्ये म्हणजे प्लांट्समध्ये आणि ॲनिमल्समध्ये त्यांच्या बॉडीमध्ये एंटर करतात. त्यांच्या बॉडीमध्ये एंटर केल्यानंतर त्यांच्या एका सेलमध्ये ते जातात आणि सेलमध्ये गेल्यानंतर तिथे ते होस्ट म्हणून राहतात. एखादी गोष्ट जर आपल्या बॉडीच्या बाहेरची असेल तर ती होस्ट असते. तिथे त्या होस्ट सेलमध्ये गेल्यानंतर ते त्या सेलकडून न्यूट्रिशन मिळवतात. न्यूट्रिशन मिळवून स्वतःचे रिप्लिका तयार करतात आणि त्यानंतर त्यांचं काम झाल्यानंतर ते ती सेल डिस्ट्रॉय करतात आणि मुक्त होऊन नंतर दुसरे असे बरेचसे व्हायरस त्यांनी तयार केलेले असतात. परत ते नवीन सेलला इन्फेक्ट करतात. अशा पद्धतीची ही व्हायरसची चेन कंटिन्यू चालू असते. 4. व्हायरसेस कॉजेस मेनी डिसीजेस टू प्लांट्स अँड ॲनिमल्स. हे जे काही व्हायरसेस आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये आजार घडवून आणतात प्राण्यांना पण आणि वनस्पतींना. हिअर वी हॅव गिवन द टोमॅटो विल्ट व्हायरस विच इज द व्हायरस इन्फेक्ट टू द टोमॅटो प्लांट. तर बाळांनो, इथे आपला फर्स्ट चॅप्टर संपला आहे. या चॅप्टरचा एक्सरसाइज पाहण्यासाठी तुम्हाला आमच्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जावे लागेल. तिथे तुम्हाला 8th स्टँडर्ड सायन्स ह्या फोल्डरमध्ये तो व्हिडिओ पाहायला मिळेल. पाहायला विसरू नका. धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ. जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजेच तुम्हाला आमच्या नवीन व्हिडिओचे अपडेट भेटतील. आणि शेअर करायला विसरू नका, कारण जशी तुम्हाला मदत झाली तशी इतरांना पण होऊ द्या. थँक्यू एव्हरीवन.